50व्या वर्षानंतर या 4 फळांचे नक्की सेवन करा। मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा 4 फळांबद्दल सांगणार आहे जी प्रत्येकाने नक्की खायला हवीत। खास करून जर तुमचं वय 50 वर्षे किंवा त्याहून जास्त असेल तर ही फळं दररोज खाणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। आजचा हा व्हिडिओ त्या सर्व लोकांसाठी आहे जे आपल्या आरोग्याबद्दल जागरूक आहेत आणि निरोगी जीवन जगू इच्छितात। ही फळं आहेत पपई, सफरचंद, मनुका, किशमिश आणि लिंबू। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ही फळं तुमच्यासाठी इतकी महत्त्वाची का आहेत, ती खाल्ल्याने काय फायदे होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या लोकांनी ती खाऊ नयेत। हे सगळं आपण सविस्तर समजून घेऊ। तर कोणताही वेळ न घालवता प्रत्येक फळाबद्दल जाणून घेऊया आणि पाहूया की ही फळं तुमच्या रोजच्या आहाराचा महत्त्वाचा भाग कशी बनू शकतात आणि तुमच्या आरोग्यात कसा मोठा बदल घडवू शकतात। चला सर्वप्रथम पपईबद्दल बोलूया। पपई हे एक अत्यंत उत्कृष्ट फळ आहे, विशेषतः 50 वर्षांवरील लोकांसाठी। पपई हे निसर्गाने दिलेलं एक अनमोल देणं आहे, जे व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबरने भरपूर असतं। यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन अ आणि अनेक आवश्यक अँटीऑक्सिडंट्स असतात। आता खास करून 50 वर्षांवरील लोकांसाठी पपई कशी फायदेशीर आहे ते पाहूया। सर्वप्रथम पचनाबद्दल बोलूया। जसं आपलं वय वाढतं तसं पचनसंस्थेची कार्यक्षमता कमी होऊ लागते। अशा वेळी पपईमध्ये असलेला पपेन नावाचा एन्झाईम खूप महत्त्वाची भूमिका बजावतो। हा एन्झाईम पचन सुधारतो आणि शरीराला अन्नातील पोषक तत्व सहज शोषून घेण्यास मदत करतो। यासोबतच पपई रोगप्रतिकारक शक्तीही वाढवते। वयानुसार आपली इम्युनिटी नैसर्गिकरित्या कमी होत जाते। पपईमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं, जे एक प्रभावी इम्युनिटी बूस्टर आहे। हे शरीराला संसर्गांशी लढण्यास मदत करतं, जे विशेषतः वृद्धांसाठी खूप महत्त्वाचं आहे। फक्त एवढंच नाही, तर वयानुसार त्वचेच्या समस्या जसे की कोरडेपणा आणि सुरकुत्या सामान्य होतात। पपईमधील व्हिटॅमिन अ आणि इतर घटक त्वचेच्या या समस्यांशी लढतात आणि त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात। म्हणूनच जर तुम्हाला वाढत्या वयात या समस्यांपासून दूर राहायचं असेल तर पपई नक्की खा। हे फळ तुमच्या चवीसाठी तर चांगलं आहेच, पण तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे। आता पुढच्या फळाकडे वळूया, पण त्याआधी जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि जर तुम्ही अजून चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पुढे पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। तुमचे लाईक्स आणि सबस्क्रिप्शन आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळे आमची पोहोच वाढते। जास्तीत जास्त लोकांपर्यंत अशी माहिती पोहोचू शकते। चला आता पुढे जाऊया आणि आणखी एका उत्कृष्ट फळाबद्दल जाणून घेऊया, ते म्हणजे सफरचंद, ॲपल। दररोज एक सफरचंद खाल्लं की डॉक्टर दूर राहतात ही म्हण तुम्ही नक्कीच ऐकली असेल। पण खरंच 50 वर्षांवरील लोकांसाठी सफरचंद किती फायदेशीर आहे ते पाहूया। सफरचंदामध्ये फायबर, व्हिटॅमिन्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे तुमच्या एकूण आरोग्याला सुधारतात। सर्वप्रथम हृदयाच्या आरोग्याबद्दल बोलूया। सफरचंदामध्ये असलेले सोल्युबल फायबर कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते। जास्त कोलेस्ट्रॉल हे हृदयविकाराचे एक मोठे कारण असते, विशेषतः वाढत्या वयात। त्यामुळे जर तुम्ही रोज एक सफरचंद खाल्लंत तर तुमचं हृदय निरोगी राहण्यास आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते। आता वजन नियंत्रणाबद्दल बोलूया। जसजसं वय वाढतं तसं मेटाबॉलिझम मंदावतो आणि वजन नियंत्रित ठेवणं कठीण होतं। सफरचंद हे कमी कॅलरीज आणि जास्त फायबरयुक्त असल्यामुळे ते तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटू देतं
आणि अतिरिक्त कॅलरीज घेण्यापासून वाचवतं. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. तसेच सफरचंद रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासही मदत करते. यात असलेलं फायबर साखरेचं शोषण हळूहळू करतं, ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल स्थिर राहते. म्हणूनच या छोट्या सफरचंदामध्ये इतके फायदे आहेत की जर तुमचं वय 50 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल, किंवा तुम्ही अजून तरुण असाल आणि भविष्यात निरोगी राहायचं असेल, तर दररोज किमान एक सफरचंद खाणं आवश्यक आहे. आता तिसऱ्या गोष्टीकडे वळूया. हे खरं तर फळ नसून एक ड्राय फ्रूट आहे. होय, मनुका, किशमिश. मनुका म्हणजे वाळवलेले द्राक्ष, ज्यामध्ये आयर्न, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे छोटे छोटे पॉवरहाऊस 50 वर्षांवरील लोकांसाठी खूप फायदेशीर असतात. सर्वप्रथम हाडांच्या आरोग्याबद्दल बोलूया. जसजसं वय वाढतं तसं हाडं कमकुवत होऊ शकतात आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो. मनुकांमध्ये बोरॉन आणि कॅल्शियम असतं, जे हाडांची मजबूती टिकवून ठेवण्यास मदत करतं. मनुका नियमित खाल्ल्याने हाडं मजबूत राहतात. याशिवाय मनुका पचनासाठीही खूप चांगली असते. यात असलेलं फायबर पचन सुधारतं आणि शरीराची नियमितता, बॉवेल मूव्हमेंट, टिकवून ठेवतं. त्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते आणि बद्धकोष्ठतेपासूनही आराम मिळतो, जे 50 वर्षांवरील लोकांसाठी खूप महत्त्वाचं आहे. मनुकांमध्ये नैसर्गिक साखरही असते, जी तुम्हाला झटपट ऊर्जा देते. वयानुसार ऊर्जा कमी होत जाते, त्यामुळे रोज थोड्या प्रमाणात मनुका खाल्ल्यास तुम्हाला दिवसभर ताजेतवाने आणि ऊर्जावान वाटेल. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. मित्रांनो, जर तुम्ही डायबेटिसचे रुग्ण असाल, तर मनुका, किशमिश खूप विचारपूर्वक खा. खरं तर मी तर असं म्हणेन की आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या की तुम्ही ती खाऊ शकता की नाही, आणि त्यानंतरच तिचा वापर करा. कारण मनुकांमध्ये नैसर्गिक साखर असते, जी खूप लवकर रक्तात मिसळते. त्यामुळे जर तुमची आधीच ब्लड शुगर जास्त असेल आणि तुम्ही मनुका खाल्ली, तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणूनच आधी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. आता मनुकांनंतर शेवटच्या गोष्टीबद्दल बोलूया, ती म्हणजे लिंबू. लिंबू हे व्हिटॅमिन सी आणि फ्लेव्होनॉइड्सचा खजिना आहे, जे 50 वर्षांनंतर खूप फायदेशीर ठरतात. सर्वप्रथम, जसं आपल्याला माहीत आहे की वयानुसार आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते. लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं, त्यामुळे ते इम्युनिटी वाढवण्यास मदत करतं. व्हिटॅमिन सी हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे, जे संसर्गांशी लढण्यास मदत करतं. विशेषतः 50 वर्षांवरील लोकांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे, कारण या वयात संसर्गाचा धोका जास्त असतो आणि बरे होण्यासाठी वेळ लागतो. पुढचा फायदा म्हणजे हायड्रेशन आणि किडनीचे आरोग्य. योग्य प्रमाणात पाणी पिणं आणि किडनी स्टोनपासून बचाव करणं हे वयानुसार अधिक महत्त्वाचं होतं. लिंबू पाणी नियमित पिल्याने शरीर हायड्रेट राहते आणि किडनी स्टोनचा धोका कमी होऊ शकतो. लिंबामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स वयानुसार होणारा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी करण्यास मदत करतात. म्हणजेच ते तुमच्या पेशींना, सेल्स, निरोगी ठेवतात आणि वाढत्या वयाची प्रक्रिया मंदावतात. यामुळे काय होतं? म्हणजेच वाढत्या वयात शरीरात येणाऱ्या कमतरता कमी होतात आणि अनेक लोक लवकर वृद्ध दिसायला लागतात. ती प्रक्रिया मंदावते. त्यामुळे जर तुम्ही रोज लिंबू पाणी पित असाल, तर तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि तुम्ही आपल्या वयापेक्षा तरुण दिसू शकता. मित्रांनो, ही फळं आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट करणं खूप सोपं आहे. पण लक्षात ठेवा, संतुलित आहार घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि कोणताही मोठा बदल आहारात किंवा जीवनशैलीत करण्यापूर्वी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या,
विशेषतः जर तुम्हाला काही विशिष्ट आरोग्य समस्या असतील तर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर यानंतरचा व्हिडिओही नक्की पहा. त्यामध्ये मी अशा काही पदार्थांबद्दल सांगितलं आहे जे संध्याकाळनंतर खाणं टाळावं, कारण त्यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. चला आता इथेच थांबते. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा, आनंदी राहा आणि रोज काहीतरी नवीन शिकत राहा, जेणेकरून तुम्ही नेहमी निरोगी राहू शकता.